सेंटर फॉर सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट पुणे कर्वे सामाजिक कार्यशास्त्र महाविद्यालय तिलक महाराष्ट्र विद्यापीठ SNDT महिला विद्यापीठ तसेच 9 अग्रगण्य औद्योगिक व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने 11 व 12 डिसेंबर रोजी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे येथे 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही परिषद दक्षिण आशियाई सहभागी विकास जर्नलच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील संशोधन व विकास विकसित भारत ॲट 2047 साठी सुदृढ संशोधन या शीर्षकाखाली आयोजित या राष्ट्रीय परिषदेत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू आदी राज्यातील सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। या राष्ट्रीय परिषदेचा केंद्रबिंदू कृत्रिम बुद्धिमत्ता हा आहे, कारण संशोधन पद्धती, डेटा प्रणाली, धोरण विश्लेषण, शासन, डिजिटल समावेशन, आरोग्य सेवा, पर्यावरण, लिंग न्याय व समुदाय विकास या क्षेत्रात AI मुळे घडणारे परिवर्तन भविष्यातील सामाजिक विज्ञान संशोधनाचे स्वरूप बदलत आहे। भारत विकसित भारत ॲट 2047च्या दिशेने वाटचाल करत असताना जबाबदार, नैतिक व मानव केंद्री AIचा वापर ही काळाची गरज आहे। म्हणूनच परिषदेत शिक्षण पद्धती, सामाजिक क्षेत्रातील नवोन्मेष, पर्यावरणीय टिकाव, नागरी समाज, सायबर सुरक्षा, स्थानिक ज्ञानप्रणाली आणि सर्वसमावेशक विकास या विषयातील संधी व आव्हाने यांचा वेध घेतला जाणार आहे। 11 डिसेंबर रोजी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी जर्नलच्या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड पुणेचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटन सत्रात बेंगळुरू सिटी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक V रमेश हे उद्घाटनपर भाषण करतील। डॉक्टर BT लावणी हे अध्यक्षीय भाषण करतील। स्वर्गीय प्राध्यापक IS सुभेदार स्मृती व्याख्यान प्राध्यापक KG परशुराम देतील। प्राध्यापक जगदीश जाधव परिषद विषयाचे विवेचन करतील। स्वागत प्राध्यापक चन्नवीर RM हे करणार आहेत। परिषदेत डॉक्टर अंबादास मोहिते, डॉक्टर KG पठाण, प्राध्यापक दयानंद आगसार, अशोक गुर्जी आदींना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। मी डॉक्टर BT लावणी साऊथ एशियन जर्नल ऑफ पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट याच्या मुख्य संपादक आहे आणि सेंटर फॉर सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेचा अध्यक्ष आहे। येणाऱ्या डिसेंबर 11 आणि 12 या 2 दिवसामध्ये राष्ट्रीय परिषद आम्ही घेत आहोत। या परिषदेचा प्रमुख उद्देश असा आहे, यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर विकसित भारत। सो 2047 मध्ये भारताचं काय दिशा असणार आहे आणि त्याच्यासाठी संशोधनाने काय प्रगती करणार आहे, काय कॉन्ट्रिब्युशन देणार आहे याच्यावरती आम्ही संशोधन घेणार आहे। या परिषदेमध्ये जवळजवळ 200 ते 250 लोक येणार आहे। 110 संशोधनपर अब्स्ट्रॅक्ट आलेला आहे, त्यातून 67 पूर्ण आर्टिकल आलेले आहे आणि त्यातला आम्ही जवळजवळ 40 आर्टिकलचं स्पेशल इश्यू 2 काढत आहोत। या संशोधनाच्या परिषदेमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागातील जम्मू काश्मीरपासून चेन्नईपर्यंत संशोधन करणारे PhD स्टुडंट्स आहे, प्राध्यापक मंडळी आहे आणि NGOमध्ये काम करणारे जे प्रोफेशनल सोशल वर्कर्स आहे, या सर्व लोकांनी इथं येणार आहे। उद्घाटन कार्यक्रमासाठी विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे। उद्घाटनाचा अतिथी म्हणून दुसरा बेंगळुरू विद्यापीठाचा प्रोफेसर B रमेश कुलगुरू आहे, ते येणार आहे आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचं सत्यनारायण भट्टू त्या आमच्या प्रमुख पाहुणे आहे। या सत्रामध्ये 6 लोकांना आम्ही जीवन गौरव पुरस्कार देणार आहे।